सुरू करू. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या वेळी आपण मागच्या बुधवारी पंचायतन आरती वरचं जे महाराजांचं प्रवचन आहे त्यातलं देवी रूप जे आहे ईश्वराचं त्याच्याबद्दल आपण पाहिलं. थोडासा विषय कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे त्या देवी रूपातला शेवटचा पॅरेग्राफ आपण पुन्हा एकदा घेऊ, कारण त्यात महाराजांनीही देवी रूप सांगता सांगता प्रेरक सवितृ रूप, संरक्षक गणेश रूप, म्हणजे बुद्धी प्रेरक सवितृ रूप, बुद्धी संरक्षक गणेश रूप आणि स्वतः बुद्धिरूप झालेली भगवती, असा त्याचा भेद पुन्हा एकदा समराईज केलाय. म्हणून केवळ ते शेवटचा पॅरेग्राफ परत घेऊ. तर महाराज म्हणतायत, आरतीतलं पहिल्यांदा कडवं महाराजांनी घेतलेलं आहे. मानसमुख जडजातं यद्भासा रूपं भाती श्रुतिरिपि देवी नगतनय रूपम. मनापासून बाहेरपर्यंत हे सर्व जड आहे, अचेतन आहे, प्रकाश नाही त्याला. हे संपूर्ण अचेतन असे विश्व मनापासून बाहेरपर्यंत सर्व ज्या प्रकाशाने भासत आहे तो प्रकाश म्हणजे नगतनया आहे. चैतन्य रूपाने सर्वांना भासक अशा प्रकारचे भगवतीचे स्वरूप आहे. भासलं पाहिजे ना. आता ते कसं भासलं पाहिजे, काय भासलं पाहिजे, ही बुद्धीला प्रेरणा सविता रूपाने होणार आहे. म्हणजे आता समजा चक्षुरेंद्रिय घेतलं आपण, डोळे, दिसणं, दिसण्याचं इंद्रिय, डोळे हे बाह्य त्याचं रूप झालं, पण मुख्य आत जे दृक इंद्रिय आहे, दृष्टी आपण ज्याला म्हणतो, तर त्या इंद्रियाची प्रेरणा देणार. समजा आपण आता सोपं जायला म्हणून फक्त एकच बुद्धीला जे टूल आहे किंवा जे साधन आहे बाह्य गोष्टींची माहिती घेण्याचं, ते 5 ज्ञानेंद्रियांनी बुद्धी ज्ञान सगळं करून घेते. आणि त्यातलं फक्त एक्झाम्पल म्हणून, एक उदाहरण म्हणून आपण दृष्टीचं समजा घेतलं, तर एखादी वस्तू आपल्याला दिसायची असेल तर त्याला काय काय आवश्यक आहे. पहिल्यांदा तर समजा डोळे आहेत, ऑलरेडी शरीर व्यवस्थित आहे, डोळे व्यवस्थित आहे, पण आपण मागे बघितल्यासारखं ते जर काही मेंदूतच काही डोळ्याचं जे सेंटर आहे त्यात बिघाड झाला तर डोळे चांगले असून सुद्धा दिसू शकत नाही. बरं, ते सगळं चांगलं आहे, पण संदेश वहन जर त्या डोळ्यापासून मेंदूपर्यंत झालंच नाही तर काय, किंवा मेंदूपासून डोळ्याला बघण्याची शक्ती गेलीच नाही, किंवा त्याचे स्नायू वर्क म्हणजे कमी जास्त होऊन जे फोकस करतो डोळे ते झालंच नाही तर काय. तर हे सगळं बाह्य हे झालं. फक्त आपण एक्झाम्पलसाठी बाह्य उदाहरण घेऊन बघतोय. तसं बाहेरचं जे जग आहे ते प्रकाशित सूर्यप्रकाशाने होतो म्हणतात, पण तो भास जो आहे, सूर्यप्रकाश जरी असला, म्हणजे आपण एक उदाहरण घेतलं की प्रोजेक्टरनी आपण एखादा सिनेमा पाहतोय, तर सिनेमा पाहताना तो ती जी फिल्म आहे त्या फिल्म मुळे तो समोरचा सिनेमा भास झालेला आहे. आणि तो कशावर, तर पडद्यावर. तो पडदा म्हणजे जर सच्चिदानंद धरला तर तो निर्विकार आहे, त्याच्यावर झालेला भास. आता तो व्हायला अजून काय आवश्यक आहे, तर पहिलं म्हणजे ती फिल्म आवश्यक आहे, आणि त्या फिल्मच्या मागेही प्रकाश आवश्यक आहे. तर तो फिल्मच्या मागे प्रकाश ज्याने ते हे प्रोजेक्ट होतं, तर ती तो प्रकाश अस्तित्वात येणं हे किंवा त्याच्या मागे दिवा
हे सवितृ रूप आहे, पण त्याची जी किरणं जात आहेत आणि ती त्या फिल्म मधनं जात आहेत, तर ते ते देवीचं रूप आहे. म्हणजे बाह्य भास जो झालेला आहे तो प्रकाश करणं हे देवीचं रूप आहे. आता बाह्य भास आहे, सगळं जग आहे, पण ते आंधळ्याला दिसत नाही, आपल्याला दिसतंय. मग ती दिसण्याची क्रिया कोणामुळे होते, तर त्या सवितृ रूपाने बुद्धी ते ग्रहण करू शकते. तर हा महाराजांनी फरक दाखवलाय की बाह्य प्रकाश कोणता आणि आंतरिक अ, दिसण्यासाठी जी सवितृ रूपाचा प्रकाश तो कोणता ते सांगितलंय. तर काय भासलं पाहिजे, ही बुद्धीला प्रेरणा सविता रूपाने होणार आहे. आता ते भासताना ती बुद्धी पण स्थिर राहिली पाहिजे ना. म्हणजे समजा दिसण्याची शक्ती आहे, पण एखाद्या विचारात घडलोय, तर आपण मागे पाहिलेलं आहे उदाहरण, की ओळखीचा माणूस समोरून गेला तरी आपल्याला जाणवत पण नाही. म्हणजे तिकडे ती बुद्धी त्या दृष्टीशी संलग्न नाही राहिली तरी दिसणार नाही. तर ते काम आपण आपल्या उद्देशाकडे स्थिर राहणं, उद्देशाप्रमाणे आपले प्रयत्न होण्यासाठी बुद्धीचं जे संरक्षण आहे, उद्देशापासून बाजूला जे जाणं आहे त्यालाच क्लेश म्हटलेलं आहे योगसूत्रकारांनी. तर ते बाजूला जाऊ नये, म्हणजे कोणतेही विघ्न नी काय होतं, तो फोकस निघून गेला तर बुद्धी बाजूला होऊ शकते. ते न होऊन देणारा म्हणून हा विघ्नहर्ता गणेश आहे. आणि तो जो मार्ग जो दिसतोय ती स्वतः देवी आहे. तर तेच तेच महाराज इथे सांगतात, ती बुद्धी स्थिर राखण्याचे काम गणपती रूपाने केलेले आहे. पण अगोदर त्या मूळ पदार्थाचं भान झालं पाहिजे ना. आता देवीचं कार्य असं आहे की सगळा भास निर्माण करणारी पण तीच आहे आणि त्या भासातून पुन्हा आत्मस्वरूपापर्यंत नेणारीही तीच आहे. म्हणूनच मायेचं विद्यामाया अविद्यामाया ही दोन्ही रूप आहेत. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात एक गोष्ट आलेली आहे की कालीमातेला ते माता म्हणून खरोखरची माता अशा यांनी तिच्याशी संवादही साधायचे. आणि त्या केवळ कालीमातेच्या उपासनेनी त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी आत्मस्वरूपापर्यंत पोचण्याचा लाभ मिळाला. पण त्यांचं एक चुलत भाऊ होते, ते कालीमाता हे उग्रदैवत आहे वगैरे असा त्यांचा एक भाव होता. आणि त्यामुळे ती कालीमातेची उपासना किंवा कालीमातेची पूजा वगैरे करताना तेच डोक्यात राहिल्यामुळे, म्हणजे हे रामकृष्ण परमहंसांनी सांगितले की त्यांचा मुलगा जातो नंतर. तर रामकृष्ण म्हणतात की देवीला जसं पाहिलं तसं तिथून फळ मिळतंय. म्हणजे कारण हीच माया आहे, ही देवी हीच माया आहे. माया ही मायाधिपतीपेक्षा वेगळी नाहीये. पण तिचं कार्य, जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की समजा आपलं जाण्याचं ठिकाण नराणाम आयान, नारायण जे म्हटलेलं आहे भगवंताला, म्हणजे आपलं डेस्टिनेशन थोडक्यात, आपलं अल्टिमेटली फायनली आपल्याला जिथे जायचंय, जिथे पोचायचंय ते ठिकाण म्हणजे नारायण. आणि समजा देवी हा रस्ता म्हणून म्हटलं तर तो रस्ता इथून परमेश्वरापर्यंत रस्ता आहे. आपण समजा वाटेत आहोत तर समजा आपण मागे गेलं तर देवापासून दूर समजा नरक आहे किंवा अगदी अज्ञानी योनी आहे, स्थावरणा माधोगती, ते रस्त्यात एकदम सुरुवातीला आहे. आपण मध्ये कुठेतरी आहोत. रादर आपण बरेच पुढे आलेलो आहोत. मनुष्य जन्म मिळालाय, तोही भारतात मिळालाय, सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. पण असं असताना आपण जर विरुद्ध मार्गाने जायला लागलो तर तोच रस्ता आपल्याला नरकाकडे पण नेऊ शकतो. म्हणजे तीच जी माया आहे ती अविद्या माया ठरून आपल्याला नरकापर्यंत नेऊ शकते. तेच त्या मायेचा उपयोग आपण परमेश्वराकडे जाण्याकरता केला तर तीच विद्या माया होऊन आपल्याला परमेश्वराकडे नेऊ शकते. रामकृष्ण नी एक उदाहरण सांगितलेलं आहे याच्या बाबतीत, एक गोष्ट सांगितलेली आहे की वनवासात
जेव्हा राम लक्ष्मण सीता हे चाललेले असतात, तर सर्वात पुढे राम आहेत, मध्ये सीतामाई आहेत आणि मागून लक्ष्मण चाललाय. तर लक्ष्मणाची भक्ती अशी आहे, कारण सतत सहवासाची सवय आहे ना, सतत दर्शन आहे त्यांना. शेषनाग म्हणून अनंत नाव आहे, ते अनंत काळापासून ते आहेत. तर ते अनंत काळापासून त्यांना परमेश्वराचं साक्षात सतत दर्शनाची सवय आहे. मग आता वनातनं जाताना मध्ये सीतामाई आहे म्हटल्यावर रामप्रभू दिसत नाहीये आणि यांची तगमग सुरू होते. तगमग सुरू झाली की सीतामाई थोड्याशा बाजूला व्हायच्या, मग यांना रामांचं दर्शन झालं की यांना समाधान व्हायचं. म्हणजे ह्या गोष्टीचं तात्पर्य काय, जोपर्यंत ती आदिशक्ती आदिमाया आपल्याला रस्ता मोकळा करून देत नाही, तोपर्यंत आपल्याला ईश्वराचं दर्शन होऊ शकत नाही. तर अशी ही आदिशक्ती आदिमाया आहे. ती जसा ह्या पूर्ण जगदाचा भास निर्माण करते, तसा तो जगदाचा भास काढून ईश्वराचं दर्शन ही करवणारी तीच आहे, अशी ती आदिमाया आहे. हा, म्हणून महाराज सांगताय तिथे, पण अगोदर त्या मूळ पदार्थाचं भान झालं पाहिजे ना. त्या मूळ पदार्थाच्या अस्तित्वाला मान्यता मिळायला ज्ञानाची जरुरी आहे. ज्ञानाशिवाय अस्तित्व नाही, शशशृंगाचं ज्ञानच नाही, हे पाहिलेलं आपण मागच्या वेळी. अर्थात त्याला काहीच अस्तित्व नाही. तर कोणतीही गोष्ट एक्झिस्ट करते किंवा नाही हे ठरतं कशाने. समजा आपण समजा एखाद्यानी ताजमहाल पाहिलेला नसेल, माहितीच नसेल काही, तर असं एखादं शिल्प आहे का असं त्याला विचारल्यावर तो म्हणेल नाही, असं काही अस्तित्वातच नाहीये. म्हणजे त्याच्या पुरतं त्या वास्तूचं अस्तित्वच नाही. ती भले 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य असेल, पण त्या व्यक्तीसाठी ते अस्तित्वातच नाही. आता ह्याचा जर थोडा खोलात विचार केला तर आपल्यालाही जी जगाची कल्पना आहे किंवा आजूबाजूच्या परिस्थितीची कल्पना आहे किंवा इव्हन स्वतःबद्दल जी कल्पना आहे, ती आपल्याला जेवढं समजलंय, आपल्याला जेवढं दिसतंय, ऐकू येतंय किंवा आपण ज्याचा अनुभव घेऊ शकतो, तेवढाच भाग कळलेला आहे. आपल्याला आपल्या स्वतःचीही माहिती पूर्ण नाहीये, कारण आपण वरच्या भासातच अडकून आहोत. हे शरीर मी आहे, हे मन मी आहे. फार तर फार एखादा अजून अभ्यास केलेला म्हणेल ही बुद्धी मी आहे. पण ती मन, बुद्धी, शरीर हेही त्या मायेच्या अंतर्गत आहेत. बुद्धिरूपाने तीच भगवती आहे. त्याच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे ते आपण आहोत. तिथपर्यंत आपली बुद्धी पोचू शकत नाहीये. त्यामुळे एखाद्या गोष्टीला अस्तित्व असणं, आता एखादा म्हणेल, समजा एखाद्या माणसाला एखादी गोष्ट आहे माहीत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाहीसं कसं होईल. तर इव्हन आत्ताची जी क्वांटम फिजिक्स आहे, की ज्यांनी आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीच्याही पुढचा सिद्धांत मांडून आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी पण खूप कोती आहे किंवा त्याला बरेच शॉर्टकमिंग्स आहेत, ती पूर्णपणे सत्य नाही, हे ज्यांनी प्रूव्ह केलंय. त्या मेटाफिजिक्स मध्ये पण असं आढळून आलंय की जोपर्यंत आपण ऑब्झर्व करतो तोपर्यंत जग एक्झिस्ट करतं, या सिद्धांतापर्यंत ते आलेले आहेत. गाढ झोपेत जगाचं अस्तित्व नाहीये, आपल्यापुरतं तरी नाहीये. आणि शेवटी काय, आपण अस्तित्व आहे नाही कितीही काही म्हटलं तरी ते आपल्याला जाणवते की नाही याच्यावरच धरतो. तर त्या दृष्टीने ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्याचं अस्तित्व नाही. आता इथे ज्ञान म्हणजे शब्दज्ञान आहे, अनुभवानी पण ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे फक्त शब्द ज्ञान नाही, अनुभवानीही ज्ञान आहे. तर पुढे सांगतात महाराज, तसे या सर्व स्वरूपाचे चिंतन करीत असताना भासक म्हणूनच चिंतन केलेलं आहे. म्हणजे आता
देवी रूप आहे, गणपती रूप आहे, सवितृ रूप आहे, पुढे शिव आणि भगवानांचं रूप आहे. त्याचं पण भासक म्हणून चिंतन केलंय. म्हणजे इथे भास याचा अर्थ परसेप्शन आहे. म्हणजे त्याच्याबद्दल आपली कल्पना काय आहे तसंच चिंतन आहे. म्हणजे आता आपल्याला ईश्वर दर्शन झालेलं नाही, त्यामुळे हे सगळं आपण ज्या कल्पनेने समजून घेतो ती कल्पना ही ती भगवती आहे. सगळं जे काल्पनिक आहे ते ती भगवती आहे. पण काही कल्पना आहेत त्या आपल्याला ईश्वरापासून लांब नेतात. त्याला क्लिष्ट कल्पना म्हणतात, क्लेशकारक कल्पना म्हणतात. आणि काही कल्पना या ईश्वराच्या जवळ नेतात, त्याला अक्लिष्ट किंवा अक्लेशकारक कल्पना म्हणतात. हे आपण योगसूत्राच्या इंट्रोडक्शन मध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे कोणा तेव्हा अटेंड केलं नसेल तर ते व्हिडिओ पाहता येतील. आता जास्त विस्तार नको करायला. पण म्हणजे थोडक्यात काय की कल्पनेचं हे विश्व आहे. विराट स्वरूपाला जी मनात जे इमॅजिनेशन आलं किंवा कल्पना झाली ते हे विश्व आहे. आणि त्यात त्या विराट स्वरूपाचेच भाग असलेली आपली बुद्धी परत त्याच्यात आपल्या कल्पना ऍड करतं. त्यांनी ते अजून कॉम्प्लेक्स विश्व तयार होतं. प्रत्येकाचं असं वेगवेगळं वेगळं वेगळं विश्व बनतं. तर ते जसं बनतं तसं त्यातनं बाहेर पडायला पण कल्पना करावी लागते. आणि ती कल्पना जी आहे ती कल्पना म्हणजे साधन आहे. नामस्मरण आहे, ध्यान आहे. आता आत्मतत्वाला ध्यान नामस्मरणाचा काही संबंध नाहीये, पण तरी ते नामस्मरण आणि ध्यान हे त्या बाकी कल्पनांचा ऱ्हास करायला आणि आत्मतत्वापर्यंत पोचायला मदत करतं. हे कसं? तर जसं आपण मागे एका सत्संगात पाहिलं होतं की काटा जर पायात गेला तर काट्यानी दुसऱ्या काट्यानी तो काटा काढावा लागतो. तो काटा काढल्यावर तो पहिला काटा पण टाकून दिला आणि दुसरा काटा पण टाकून दिला. तसं जोपर्यंत हा जगदाभास आहे, जोपर्यंत मी हे भावना आहे, अहंकार आहे, तोपर्यंत त्या मायेच्या राज्यात असेपर्यंत तो मी रूपी अहंकाराचा काटा काढून टाकण्यासाठी नामस्मरण आहे, इतर साधनाभ्यास आहे, ह्याचा वापर करायला लागतो. आणि ते एकदा ज्ञान झालं, आत्मानंदाचा अनुभव झाला की ते ज्ञानही बाजूला पडून जातं. पण तोपर्यंत हा मायेच्या अंतर्गतच हा प्रवास असल्यामुळे ती विद्यामाया आपल्याला तो प्रवास घडवायला मदत करते. असा व्यवहार तिकडे होतो. म्हणून आता महाराज सांगतायत, तसे या सर्व स्वरूपाचे चिंतन करीत असताना भासक म्हणूनच चिंतन केलेले आहे. कर्तृत्व यात काहीच दाखवलेलं नाहीये. प्रेरकत्व सुद्धा भासकच आहे. म्हणजे सवितृ रूप किंवा गणेश रूप किंवा देवी रूप हे फक्त त्या त्या पद्धतीचा भास करून देते, म्हणजे चॅनलाइज करून देतोय. पण ते स्वतः ते काम करतंय असं म्हटलेलं नाहीये. आणि ती रूपाचं चिंतन हा पण एक प्रकारचा भासच आहे. कारण ही कल्पना आहे ना, सच्चिदानंदावर त्यांनी हे रूप घेतलं, हे रूप घेतलं, अशी कल्पना आहे. तर त्यामुळे या सर्व स्वरूपाचे चिंतन करत असताना भासक म्हणूनच चिंतन केलेलं आहे. कर्तृत्व काहीच दाखवलेलं नाही. प्रेरकत्व सुद्धा भासक आहे. त्या त्या कर्माचे फल भासवणे. आता प्रेरकत्व सुद्धा भासक आहे म्हणजे काय? की बुद्धीला प्रेरणा सवितृ रूपाने केली म्हणजे मग ईश्वर काही स्वतःहून करतो असं आहे का? तर नाही. मग ते भासकत्व कसं? तर जसं आपण पुन्हा तेच प्रोजेक्टरचं उदाहरण घेऊ. प्रोजेक्टरच्या मागचा प्रकाश आहे. तर त्या पडद्यावर जी चित्र पडतात त्याच्यासाठी आधार जरी त्या लाईटचा असला तरी ती चित्र त्या लाईटमुळे झालीत का? नाही. ती त्या फिल्ममुळे झालीत. आता ते फिल्म म्हणजे जर अज्ञान म्हटलं तर त्या अज्ञानाच्या आवरणामुळे समोर जगाचा भास आपल्याला दिसतोय. पण तो खरं काही ईश्वराने निर्माण केलेला आहे असं म्हणता येणार नाही. आणि तो
जरी समोर दिसत असलं तरी ते खरं नाही. आता हे कसं, तर मागच्या वेळी आपण पाहिलेलं की अ, अ, नाही, या आपल्या सत्संगात नसेल, बहुतेक गीतेच्या सेशनमध्ये हा उदाहरण दिलं गेलं होतं की आपण पडद्यावर समजा सिनेमा चालू आहे आणि त्याच्यात एक बॉम्बस्फोट झाला आणि सगळी घरं वगैरे तिकडची जळून गेली आणि तुकडे तुकडे झाले. आता ते बॉम्बस्फोट ज्या पडद्यावर झाला तो किंचितही फाटला नाही, त्याच्यावर जराही डाग सुद्धा पडला नाही किंवा त्याचं कणभरही इकडे तिकडे झालं नाही. का? दिसतं तर आहे ना स्फोट झाला तर. तर त्या म्हणजेच काय, तो स्फोट जसा भासक आहे तसं हे जग सगळं भासक आहे. त्यामुळे त्या प्रोजेक्टरला हे जगाचा भास किंवा या चित्रपटाचा भास त्या प्रोजेक्टरनी झाला असं जेव्हा म्हणतो तेव्हा झाला नाही असंही म्हणायला लागतं. कारण तो फक्त भास आहे, तो प्रोजेक्टर फक्त लाईट देतोय. अज्ञानाच्या आवरणामुळे ते सगळे चित्र समोर दिसत आहेत आपल्याला. तर म्हणून महाराज सांगतायत की प्रेरकत्व सुद्धा भासकच आहे. त्या त्या कर्माचे फल भासवणे किंवा इंद्रियांना तिकडे प्रवृत्त करणे अशा सर्वही जडजाताला भासमान करणारी जी चित शक्ती आहे ती नगतनया देवी आहे. त्यामुळे हे भास निर्माण करायचं कार्य काही सच्चिदानंद करत नाहीत, भगवान करत नाहीत. ती त्यांची ही आदिशक्ती, आदिमाया, चित शक्ती जी आहे ती करते आणि तीच नगतनया म्हणजे पार्वती आहे असं सांगितलेलं आहे. आता आपण शंकरांच्या रूपाकडे येणार आहोत. महाराज सांगतायत त्यानंतर भगवान शंकरांच्या स्वरूपाचे प्रतिपादन करीत असताना महाराज लिहित आहेत एकादश सुखभास कमिशस्य हि रूपम श्रुतिसिद्धम शंकरम इति भवहारक रूपम. महाराजांची भाषा फार गूढ आहे. त्या भाषेचा अर्थ समजणे म्हणजे ददामी बुद्धी योगंतम या कृपेशिवाय होणार नाही. हे ददामी बुद्धी योगंतम हे भगवंतांनी गीतेत म्हटलेले. ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते, म्हणजे मी त्यांना बुद्धियोग देतो आणि त्यांनी ते मला जाणून देतात. पण तो कोणाला बुद्धियोग देतो? की जे मला सतत युक्त आहेत त्यांनाच तो मी बुद्धियोग देतो. तर यांनीही भक्ती मार्गाचं आवश्यकता ही एस्टॅब्लिश होते, आवश्यकता अधोरेखित होते. नुसतं ज्ञानमार्गाने जर गेलं तर भगवान सांगतात क्लेशोदिक तरच तेशाम, म्हणजे ज्ञानमार्ग हा क्लेशकारक आहे. म्हणजे ईश्वर प्राप्त होण्याच्या ऐवजी भीती अशी आहे की भयंकर अहंकारच निर्माण होईल. म्हणजे करपात्रीजी महाराजही सांगतात की म्हणे एखाद्याला त्याच्या पूर्वीच्या तपश्चर्येनी समजा मनुष्य जन्मही मिळाला, मनुष्य जन्मातही योग्यांच्या कुलात जन्म मिळाला, संन्यासाश्रम घेतलाय, सगळा ज्ञानाभ्यास झालाय, परोक्ष ज्ञानही झालेलं आहे, पण त्याच्यानंतरही जर अहंकार आला तर पतन होऊ शकतं. आणि त्यावेळी जो येतो तो अहंकार आपण मागे बघितलं तसं सत्वाचा जो बंधन होतं ते कशाने होतं की ज्ञान आणि सुख, म्हणजे मी ज्ञानी आहे आणि त्याच्यामुळे मी सुखी आहे, हा जरी अहंकार झाला तर मोठं पतन आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की पुराणात जे काही मोठे खलनायक विलन झालेले आहेत, रावण, कर्ण, हे सगळे जर बघितलं, रावण, कुंभकर्ण म्हणजे जय विजय, म्हणजे केवढी मोठी योग्यता आहे. चार ज्या मुक्ती सांगितल्या आहेत, सलोकत्व, समीपत्व, स्वरूपत्व आणि सायुज्य. सायुज्य म्हणजे एकरूपता झाली ईश्वराशी. त्याच्यात जस्ट आधी समीपत्व आहे, ते मिळालेलं आहे जय विजयांना. पण तिथून आपण नियामक आहोत आणि ही चार छोटी मुलं आहेत त्यांना आपण अडवलं पाहिजे, हा नुसता संकल्प आहे. त्या चुकीच्या संकल्पाने केवढं मोठं नुकसान झालेलं आहे. तर त्यामुळे उलट जास्त ज्ञानी झाल्यावर
जास्त पडण्याची आणि खूप खाली पडण्याची भीती निर्माण होऊ शकते. तर त्यामुळे तो जो अहंकार आहे तो कधीही खाली खेचू शकतो आपल्याला. तर म्हणूनच कायम बुद्धिप्रेरक सवितृ रूप गणेश रूप यांची प्रार्थना करूनच विद्येला, पूजेला, सगळ्याला आरंभ तो तेवढ्या करताच आहे की ती बुद्धी नीट राहिली पाहिजे. आणि म्हणूनच रामदास स्वामी पण म्हणतात बुद्धी दे रघुनायका. एक योगायोग असा आहे की ही बुद्धी रूपाने भगवती आहे आणि आपण शनिवारी ही बुद्धी या विषयावरच बोलतोय. बऱ्याच वेळा आपण आपल्या सत्संगाचा असा योगायोग येतो की महाराजांच्या ग्रुपमध्ये घोरात कष्टात चाललंय आणि इकडे पण आपण घोरात कष्टात चाललंय, असं पण मागच्या वेळी झालं होतं. तर अशी सगळं भास करणारी देवी आहे हे कळल्यानंतर आता शंकरांचं महाराज सांगतायत की ही मोठ्या महाराजांनी आरतीत जे शंकरांचं रूप दिलंय ते पण गूढ आहे म्हटलंय महाराज. आणि ददामी बुद्धी योगंतम या कृपेशिवाय ते होणार नाही. आणि अर्थातच ती कृपा व्हायला भक्ती ही आवश्यक आहे. आता सांगतायत महाराज पुढे, एकादश इंद्रिय आहेत. दशेंद्रिय व सिद्धांत दृष्ट्या अंतःकरण म्हणून मन बुद्धी एकच मानलेले आहेत. दशेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. म्हणजे दृष्टी, श्रोतृ इंद्रिय, दृग इंद्रिय, श्रोतु इंद्रिय, मग घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय आणि त्वग इंद्रिय, त्वचेंद्रिय, ही 5 इंद्रिय सांगितलेली आहेत. म्हणजे व्हिजन जी देते ती व्हिज्युअल कपॅसिटी, ऑडिटरी कपॅसिटी, टेस्टिंग कपॅसिटी, ऑल्फॅक्टरी कपॅसिटी, टेस्टिंग इज गस्टेटरी अँड कायनेस्थेटिक. तर ही 5 इंद्रिय झाले. 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, त्याच्यानंतर जीभ बोलता येणं म्हणून. तर अशी 5 कर्मेंद्रिय सांगितले. आणि अंतःकरण तत्व आहे ते अंतःकरण तत्वच अवस्था भेदानी, म्हणजे त्याची वेगवेगळी अवस्था, ते अवस्थेत त्याला वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन घेतं, माहिती घेतं किंवा संस्कार होतात जेव्हा ते चित्त आहे. अनालिसिस जेव्हा करतं, सारासार विचार करतं ते मन आहे. एका निर्णयाप्रत आलं की त्याला बुद्धी म्हणतात. स्थिर झालं की ती बुद्धी आहे. आणि मी आहे हा जो अहंकार, ते अहंकार या असतं तेव्हा त्याला अहंकार म्हणतात अंतःकरणाला. तर म्हणून ते एकच अंतःकरण तत्व आणि 10 इंद्रिय मिळून टोटल 11 इंद्रिय सांगितलेली आहे. याच्यापासून निर्माण होणाऱ्या ऐंद्रिय सुखांना भासक असे जे तत्व आहे ते शंकर रूप आहे. म्हणजे आता बाहेरचा जो अनुभव आहे, बाहेर हे सगळं जग आहे, ते भासवणं हे देवीने केलं. आता ते बाहेरचं जग जे भासलेलं आहे ते आत त्याचं ज्ञान होण्यासाठी बुद्धीचा प्रकाश करणारा सवितृ देवता आहे. त्याचं योग्य ज्ञान व्हायला गणेश आहे. आणि ते ज्ञान झाल्यावर त्याचं सुख होणं हे कोण करतायत? तर भगवान शंकर करतायत. सुख दाता भगवान शंकर आहेत. तसेच मुक्तिदाताही तेच आहेत. जे अल्टिमेट हॅपीनेस किंवा परम आनंद जो मानलेला आहे ते देणारेही भगवान शंकर आहेत. म्हणजे त्या बाह्य अनुभवाचा, आता हे सगळं साधनाभ्यास किंवा बाह्य जो अनुभव आहे तो मायेच्या राज्यात असला तरी त्याच्यातनं शाब्दिक ज्ञानातनं अनुभवापर्यंत नेणारे जे आहेत ते भगवान आहेत. तर त्यामुळे भगवान शंकर हे सुखदाता म्हणून मानलेले आहेत. आणि आपण मागच्या वेळी ते पाहिलं होतं, मला वाटतंय की आपले विचार जे तयार होतात, विचार तयार व्हायच्या आधी एक स्टेज आहे ती मनात भावना निर्माण होणे, आणि त्याच्याही आधी आहे ती वृत्ती निर्माण होणे.
आणि बेसिक वृत्ती दोनच आहेत, एकदम बेसिक, की संकल्प किंवा विकल्प. संकल्प म्हणजे जो बाह्य जगताकडून जो अनुभव आहे, जेव्हा आपण मनातल्या मनात पण विचार करून अनुभव जरी म्हटला तरी ते मन हेही बाह्य धरलेलं आहे इथे. तर बाह्य जगताकडून जो अनुभव आहे तो हवासा वाटला की तो संकल्प, नकोसा वाटला की विकल्प. मग त्याचे परत पुढे प्रकार झालेले आहेत, ते आपण योगसूत्राच्या इंट्रोडक्शनच्या वेळी थोडेसे पाहिलेले आहेत. तर त्यांना वृत्ती म्हणतात. त्या वृत्ती तयार झाल्यावर मग त्यातनं त्या इमोशन्स, भावना तयार होतात आणि भावनातनं विचार तयार होतात. तर ह्या एक वृत्ती आणि दुसरी वृत्ती हे डिजिटल आहे. हे कंटिन्युअस प्रोसेस नाही. आपल्याला असं वाटतं की आपण कंटिन्युअस विचार